काही काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सुरू मोठी होणार आहे, गरम होत आहे आणि आता भडका उडणार आहे. नमस्कार मंडळी, तर नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. सो आजचा ब्लॉग आहे ट्रॅव्हलचा. तर आज आम्ही अशा ठिकाणी जाणार आहे जिथे जाण्यासाठी आम्हाला अबुधाबीवरून 4 ते 4.5 तास लागणार ना. ऍक्च्युअली मॅप्स प्रमाणे 2 तास 30 मिनिटं मला खोटं बोलले. नाही, आता ते वेगळा रूट दाखवतात. मुद्दाम सांगता मला. 11 वाजता निघायचं होतं आम्हाला आणि 11 ते 12 वाजेपर्यंत ऑफिसचे काम करत होते. आपण आता जर निघालो ना, आता मी निघतोय, आमची बॅग पॅकिंग वगैरे सगळं झाली आहे. हे खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे कारण आम्ही टेंट हाऊस मध्ये राहणार आहे. सो खूप एक्साइटेड आहे आम्ही आणि पहिल्यांदाच आपण असं टेंट मध्ये राहणार आहे. तर तुमच्यासोबत सुद्धा आम्ही तो एक्सपिरियन्स शेअर करतो आणि तिथे जाण्यासाठी तिकीट प्राइस काय आहे, काय काय फॅसिलिटीज त्या आहेत, काय सगळं तुम्हाला मी सांगणार आहोत. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्किप करू नका व्लॉगला अजिबात. एक दिवसाची बॅग आहे. तर तुमच्या बॅग मध्ये ठेवा ना हे प्लीज. विसरणार माणूस आहे. चाला विसरतात, काय काय विसरतात. हे ठेवा पहिलं घरात तुमच्या ह्याच्यामध्ये. हो थांबा मी ठेवते चेंज. तर प्रवास सुरू झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे हे ह्या सीटवर आहे आणि मी पण ह्या सीटवर. कधी येणार ह्या सीटवर तू? मी पण एक दिवस ड्रायव्हिंग शिकणार आहे आणि अशी गाडी चालवणार आहे. हे माझ्या बाजूला बसलेले असणार इथे आणि मी इथे. त्या दिवसापासून युएचं ड्रायव्हिंग बंद सगळ्यांचं. मध्ये कुणीच ड्रायव्हिंग करायचं, फक्त ही करणार. तर गाईज आता अबुधाबीचा लास्ट एक्झिट आहे बघा. इथून दुबई स्टार्ट होणार आता 1 किलोमीटर वरायला. त्याच्यानंतर मग 1 किलोमीटर पासून दुबई सुरू. तर इथे पेट्रोल पंपवर आम्ही एक ब्रेक घेतला होता आणि एवढं काय काय घेऊन आलोय खाण्यासाठी. घेतलं चांगलंय. पोटॅटो पेट्रोल पंप दाखवते थांबा तुम्हाला कसं इथे. फ्युचर थीम म्हणतात काय आहे ते. तर अजून 1 तासाचा प्रवास बाकी आहे. चला तर 10 मिनिट राहिलेत फक्त आम्हाला पोहोचायला आणि 10 मिनिटात आपण असणार आहे आपल्या डेस्टिनेशनला. चला तर मंडळी आम्ही पोहोचलोय टेंटच्या इथे. हे दिसतात त्याच्या समोर टेंट आणि गाडी पार्क केलेली आहे आणि 2 छोट्या छोट्या बॅग आमच्या 2 अँड टेंट हाऊस असं आहे. आणि हे हॉटेल आहे का हो? म्हणजे हॉटेल रूम्स पण आहे तिथे असं आहे ना. ज्यांना हॉटेलमध्ये स्टे करायचं ते हॉटेलमध्ये स्टे करू शकता, ज्यांना टेंट हाऊसमध्ये राहायचं आहे ते टेंट हाऊसमध्ये राहू शकता. अशी एंट्री आहे इथे. हे आहे ना. हॅलो. बघा टेंटमध्ये यांनी इतकं सुंदर केलेलं आहे. हा ॲक्च्युली आम्ही जिथे स्टे करणार तो वाला टेंट नाही. हा छान अशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. चला मी पाणी पिऊन घेते. मला इथून कुठलं सिलेक्ट करायचं तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इथे मी ग्लास ठेवला आहे. मी पण पहिल्यांदाच ट्राय करते. वॉटरच घेऊ, कोल्ड वॉटर. ओके, किती भारी आहे बघा. हा यांचा प्रोसेसिंग एरिया म्हणजे रिसेप्शन टाईप म्हणू शकता तुम्ही. जसं आपण एखाद्या हॉटेलला जातो त्यावेळेला रिसेप्शन असतं. मला सोडणार आहे टेंटवर. 3 आहे. तर आम्हाला हे बँड्स बांधले. कशा आहेत टेंट? आणि एकदम समुद्र किनारा मॉर्निंग 8 to 10. ओके. मस्त आहे. माझ्या एक्सपेक्टेशन असते. मला वाटलं ते एकदम साधं असेल असं काहीतरी. अरे तिथे टेंट असते. इकडे मूवी लागणार. हा ती स्क्रीन आहे. हां इकडे स्क्रीन आहे. येस. आपण अजून खाली वाटतं.
आता ते खालचे टेंट्स दाखवेल पहिला. पण आपण म्हणजे फुल ऑलरेडी वाटते. हा ते सनसेट पण दिसतं एकदम फ्रॉम हिअर. सो आत हे असं आहे, फॅन वगैरे सगळं. तर आम्हाला आमचा टेंट मिळाला आहे आणि आता आम्ही लवकरच टेंट मध्ये एंट्री करणार आहोत. Is a lock 446 your turn number, but lock code is 146. आता टेंट हाऊस मध्ये एंट्री होणार आहे मिस्टर सागर. आणि हा आहे आमचा टेंट आणि टेंट मध्ये छोटासा बेड आणि बेडच्या बाजूला आहे अच्छा टेंट मध्ये असा फॅन दिलेला आहे आणि एक्स्ट्रा गादी पण इथे. अरे बघा असं मोमो. आणि इथे आहे टिश्यू. इथे मस्त 2 छोट्या छोट्या पिलो आणि हे शॉवर साठी शॉवर जेल, बॉडी बाथ वॉश सगळं काही इथं ठेवलेलं आहे. पण वॉशरूम तिकडे आहे लांब. आता आम्ही एक एक करून ऍक्टिव्हिटीज करणार. आपण भेटूया तिथे बाहेर. इथे पण सनसेट. प्रत्येक ठिकाणी यांना सनसेट बघायचा असतो. अहो तुम्ही कुठे वेळ गेले का सनसेट शोधता का? हा होतोय सुंदर सनसेट. सनसेट लवर पर्सन. आणि इतका सुंदर मस्त नजारा आहे. खूप काही काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सुरू होणार. तर आम्हाला आधी भूक लागली, म्हटलं काहीतरी खाऊया. पण आतमध्ये इथे इतकं महाग आहे सगळं. म्हणजे साधा बर्गर घेतला तरी सुद्धा 55 दिरामला आहे. मग आमणार ना पास्ता खायचा आहे. फूड कोर्ट आपण तर आता बॉन्ड फायर चालू झालेले इकडे. इथे हे बॉन्ड स्वेटर नाही, आता हे मोठं होईल माहिती आहे. तर आलेलो आहे आपण बॉन्ड फायर पाशी इकडे. तर लाकडं वगैरे सगळे शेकोटी पेटवण्यात आलेली आहे. होळी आहे का बॉनफायर आहे? बॉनफायर प्लस होळी. मस्त पैकी आता आग मोठी होणार आहे. थंडीमध्ये आता आम्ही जस्ट स्टार्ट केलेलं आहे. इंजिन गरम होत आहे इंजिन गरम आणि आता भडका उडणार आहे. काय म्हणतात ते, दादा काय करायला लागलाय? दादा पुढे येऊन शेकोटी शेकायला लागलाय, हात शेकायला. सगळं अंग शेकायला लागलाय. लहान पोरांची जास्त गडबड आहे तिथं. लहान पोरांची लुडबुडले. काय आलंय पांडा, किती क्यूट आहे. मस्त ये पळते ते. आता इथे येणार सगळेजण इथे मार्शमेलो खाण्यासाठी गर्दी करताय. आम्ही पण चाललोय. डायरेक्ट लाईन लागली. लाईन बघा मार्शमेलो. आणि हे ऍक्च्युली लहान मुलांसाठी पण सगळेच जण आलेत ना. आणि हे आमचे लहान बाळ मार्शमेलो घेत आहे. थँक्यू. आणि इथे मार्शमेलो सगळे एकच असते बाबा, काय माहिती बघू. असं थोडंसंच केलं. हे बघा, खाऊन टेस्ट. आता मार्शमेलो खाऊन झाल्यानंतर आम्ही आलो आहे मूवी बघायला. आता मूवी टाइम आहे. कुठे बसायचं? कोणचा सिस्टम बघा इथे असे ठेवलेत आणि ज्यांना पाहिजे त्यांनी घ्यायचे. आणि अर्ध मूवी बघून झालं आमचं इथे. त्यानंतर आम्ही वॉशरूमसाठी आलो तेव्हा आम्हाला कळलं की इथे सगळ्यांसाठीच आहे.
कॉम्प्लिमेंटरी 2. हे बघितलेत का पॉपकॉर्नवाले? इथे यांनी पॉपकॉर्नचा स्टॉल लावलाय. चलो 10 वाजले, आपलं टेंट उघडा. टेंटमध्ये जाण्याची वेळ झाली. आमचा टेंट नंबर आहे 446. 146. मी जाणार टेंट के अंदर पॉपकॉर्न. पॉपकॉर्न. थंडी वाजणार आहे बाबा. आपण ब्लँकेट काहीच नाही आणलं. हे बघा. व्ह्यू दाखवतो टेंटचा आतमधनं. असं काही दिसतोय बघा. छोटूसं डेकोरेशन केलेलं आहे इथं, सुंदर असं. इथे फॅन, इथे हे, आणि एक अशी छोटीशी लाईट आहे. बस आमचं टेंट. तर मंडळी, आता आमची झोपण्याची वेळ झाली आहे आणि हा व्लॉग उद्या कंटिन्यू होणार आहे. बाकीच्या राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत, आम्ही अजून स्विमिंग पूलमध्ये गेलो नाहीये, बीच साईडला अजून गेलो नाहीये. त्या सगळ्या अजून कव्हर करणार आहे आम्ही उद्या. सो आजचा ब्लॉग जो आहे तो आत्तासाठी थांबतोय, पण उद्या इथून पुढे आपण कंटिन्यू करू. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट.